मुद्रांक बुडवल्याप्रकरणी 16 मार्चला सुनावणी आहे। मुंढवा गैरव्यवहार प्रकरण आणि या प्रकरणी पार्थ पवार यांच्या मीडिया कंपनीनं मुद्रांक शुल्क बुडवल्यानं नोंदणी विभागाकडून सुनावणी आहे। मुद्रांक शुल्क आणि दंड भरण्याकरता 2 महिन्यांची मुदत संपल्यानंतर त्या संदर्भात घेण्यात येणाऱ्या सुनावणीला आता दुसऱ्यांदा मुदतवाढ देण्यात आली आहे। धुळ्यामध्ये गॅस टंचाईचा फटका आहे, त्यामुळे आता जळाऊ लाकडांच्या विक्रीत मोठी वाढ आहे। सिलेंडर मिळत नसल्यानं हॉटेल कॅटरर्स अडचणीत आहेत। काही व्यवसाय बंद होण्याच्या देखील मार्गावर आहेत। माझ्याकडे 2-3 तारखा आहेत आता 14, 15, 16 पण सिलेंडर भेटत नाही। त्या कारणामुळे मी जळाऊ लाकूड घ्यायला आलो आहे आणि मी बाकीच्या तारखा रद्द केल्या। माझे खूप मोठं नुकसान होणार आहे। सध्या युद्धाची परिस्थिती उपलब्ध झालेली आहे आपल्याकडे, त्याच्यामुळे आता गॅस सिलेंडर मिळत नाही आहे। त्याच्यामुळे आमच्या इथे जळाऊचं जे डिमांड आहे ते 3-4 दिवसापासून चांगल्या प्रमाणात वाढलेलं आहे। पण त्याच्यामध्ये आमचा फायदा आहे, हे गंमतीचा विषय आहे तो। पण दुसरं कसं आहे, युद्ध नको आहे कोणालाही। आखाती युद्धाचा जिल्ह्यावर फटका आहे। 500 हॉटेल व्यावसायिकांवर सिलेंडरचं संकट आहे। आठवड्याला 400 व्यावसायिक सिलेंडरची गरज आहे। पारंपरिक शेगडी, चूल, इलेक्ट्रॉनिक शेगडीचा पर्याय उपलब्ध होतोय। 150 ते पावणे 200 रेस्टॉरंट यवतमाळमध्ये आहेत आणि या युद्धाच्या परिणामामुळे आम्हाला गॅसचा पुरवठा एकदम कमी झाला आहे, नाही सारखा। त्याच्यानंतर असं आहे का आता आम्ही पुन्हा वापस कोळथ्याच्या भट्ट्या, इंडक्शन चुले, इलेक्ट्रिक भट्टी आणि काही मेनू कमी करून जसं गॅसचा वापर कमीत कमी करता येते त्याच्यावर आम्ही जात आहोत। साधारण डोसा झाला, त्याच्यानंतर चपाती की पोळी झाली आणि ज्या गोष्टींना जास्त गॅस लागते ते आम्ही मेनू कट ऑफ करत आहोत। मेनूमध्ये ते डिशेस आम्ही कमी करत आहोत। व्यावसायिक सिलेंडरची रिफिलिंग बंद आहे। गॅस तुटवड्यामुळे हॉटेल व्यावसायिक त्रस्त आहेत। युद्धाची परिस्थिती अशीच कायम राहिली तर चंद्रपूरमध्ये हॉटेल बंद होण्याची भीती आहे। जवळ कमर्शियल सिलेंडर जवळपास बंद झालेले आहे, पण 14 kgचे सिलेंडर आहे जवळपास ते चालू आहे आणि पर्याय स्टॉक उपलब्ध आहे। ज्यांचे नंबरचे वर्किंग हे सिस्टम मध्ये थोडा प्रॉब्लेम आहे, सेंट्रलाइज प्रॉब्लेम आहे, तो सॉल्व 1-2 दिवसात सॉल्व होईल। त्याच्यामुळे सिलेंडर पर्याय उपलब्ध सध्या तरी आहे। चंद्रपूर शहरात जवळपास 15 गॅस एजन्सीज आहे। त्यामध्ये कुठलाही पुरवठा म्हणजे असं लोकांकडून कुठल्याही तक्रारी नाही की आम्हाला सिलेंडर वगैरे मिळत नाही आहे। तर आपल्याकडे जवळपास त्याचप्रमाणे पेट्रोल पंप इथेही आपल्या शहरात जवळपास 50,000ची मागणी असते, परंतु ती फुलफिल आहे। आखाती युद्धाचा परिणाम हा आता पॉलिप्रोपोलिन पॅकिंग यावर सुद्धा जाणवतोय। त्याची तुटवड्याची शक्यता वर्तवली जाते। LPG निर्मिती करता कच्चा माल वळवलाय, त्यामुळे उद्योग संकटात आहेत। सिमेंट, साखर, अन्नधान्य पॅकिंगवर त्याचा परिणाम जाणवतोय। ₹3.5 लाख बॅग आपण तयार करते। आज ज्याचा गव्हर्नमेंटने नया अध्यादेश जारी केला आहे, त्यामध्ये प्रोटेन आणि बुटेन ते खाली त्याकरिता रिफायनरीला काम करायचे आहे। त्यामध्ये खाली LPG गॅस बनते। आता याचे प्रोडक्शन बंद झाले तो आम्हाला फारच नुकसान होईल। आता सध्या स्थितीमध्ये 80 रुपये ते प्रोडक्टचे दाम दुगणे झाले आहे। आम्हाला काफी महाग पडले आहे आणि ते बाजारात पुढे रिफायनरीमध्ये भेटत नाही। आमचे MOU आहे त्यामध्ये भेटत नाही। आज जे आम्हाला ते काही अडाणीने ते 15 दिवसाचे माल दिले आहे, तेव्हा आम्ही 15 दिवस फॅक्टरी चालू करू शकतो। जेव्हा आम्हाला माल नाही भेटेल तर आमच्यावर वाईट परिस्थिती येईल। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।